नागपुरातल्या 12वी बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आता आणखी 2 कोचिंग क्लास संचालकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे। परीक्षा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर पोहोचली आहे। पोलिसांनी एक्सलेंट अकॅडमीचे संचालक मुस्तफा खान आणि जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद यांना अटक केली आहे। यापूर्वी ट्यूशन क्लास संचालक निशिकांत मूल आणि फरहान अख्तर यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। तपासानुसार नागपुरातल्या सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला। परीक्षेदरम्यान वॉशरूमला गेलेल्या एका विद्यार्थिनीबाबत संशय निर्माण झाल्यानं तिची झडती घेण्यात आली। यावेळी तिच्याकडून एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला। मोबाईल तपासणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली। परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सकाळी 10:47 एका व्हॉट्सअप ग्रुपवर केमिस्ट्रीचा पेपर आणि त्याची उत्तरं शेअर करण्यात आली होती। हा पेपर निशिकांत मूल यांच्या मोबाईल क्रमांकावरून 21 सदस्यांच्या ग्रुपमध्ये पाठवण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। पुढील चौकशीत प्रश्नपत्रिका प्रथम टेक1 ग्रुपमध्ये पोहोचली होती आणि तेथून ती एक्सलेंट अकॅडमीचे संचालक मुस्तफा खान यांच्याकडे पाठवण्यात आली अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या फिजिक्स पेपरची प्रतही जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे 2 विषयांची पेपरफुटी स्पष्ट झाली आहे। सध्या पोलीस मूळ प्रश्नपत्रिका नेमकी कुठून लीक झाली तसंच या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करतायत। या प्रकरणात मोठं नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।